नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. ही भाजी बनवणं अतिशय सोपी पद्धत आहे आणि याच्यासाठी आपल्याला कुठलंही जास्त साहित्य लागणार नाही आहे. तर सर्वप्रथम एका आपण कढईमध्ये तेल छान गरम करून त्यामध्ये पाव चमचा आपण मोहरी, पाव चमचा जिरं, त्यासोबत आपण घालून घेणार आहोत पाव चमचा हिंग. आता आपली फोडणी छान तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. हे सर्व पदार्थ यामध्ये ऑप्शनल आहेत. आता आपण यामध्ये सुके मसाले घालतो. इथे पाव चमचा मी हळद घातलेली आहे, पाव चमचा इथे मालवणी मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा आपण गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा आपण इकडे धणा पावडर घालून घेतो. तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे तिखटासाठी कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट घालू शकता. आता व्यवस्थित हे मसाले व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत. छान ढवळून झाले की आपण यामध्ये अगदी अर्ध्या मिनिटाने शेवग्याच्या शेंगा घालून घेणार आहोत. शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित धुवून त्यांना पाण्यामध्ये ठेवलं होतं. त्यांचे तुकडे आपण इथे घालून घेणार आहोत. साधारण बोटाच्या आकाराचे इथे तुकडे करून घेतलेले. व्यवस्थित आता शेंगा यामध्ये घातल्या की त्यांना आपण परतवून घेणार आहोत, जेणेकरून त्यांना सर्व बाजूने मसाला व्यवस्थित लागेल. आता आपल्याला शेंगा इथे आधी शिजवलेल्या नाही आहेत, त्यामुळे शेंगा आपण भाजीमध्ये शिजवतो. आता इथे आपण ग्रेव्हीसाठी मालवणी वाटण वापरलेलं आहे. तर हे मालवणी वाटण आपण यामध्ये घातल्यानंतर लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच पाण्यामध्ये आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला ग्रेव्ही एकत्र शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचे. छान ढवळून झालं की आपल्याला 1-2 मिनटं उकळी येण्याची वाट पाहायची. आता तुम्ही पाहू शकतात मस्त मी उकळी येण्यासाठी वाट पाहिलेली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे थोडंसं मिश्रण आटणार आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण बेताचंच ठेवायचं आहे. छान आता एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान मस्त रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही भाजी मस्त शिजायची वाट पाहायची आहे. आता एकत्र झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. साधारण 10 ते 15 मिनटामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजते. तर झाकण लावून आता आपण शेंगांचा रंग बदलण्याची वाट पाहायची आहे. आता इथे साधारण 12 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपली भाजी शिजलेली आहे. आपली जी ग्रेव्ही आहे ती पण मस्त दाटसर झालेली आहे आणि अतिशय चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनलेली आहे. आता मस्त अशी वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चला, धन्यवाद.